शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळं विनायकमणं चिन्तामणिस्थेवरं लेयाद्रे गिरिजात्मजं सुवरदां विघ्नेश्वरं भूधरं ग्रामे संस्थितो गणपति कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान। शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु। तुम्ही ओंजळ करायची अशी, तुम्ही त्यांच्या हातावरती ओंजळ करा, कन्येच्यावर। हां बरोबर। तुम्ही पळीभांडं घ्यायचं हातामध्ये, उजव्या हातामध्ये पळी घ्यायची, मुलाच्या हातावरती एकसारखं पाणी सोडत राहायचं। शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु शिवंकर्मास्तु कर्मसमृद्धिरस्तु। दोन्ही हातामध्ये कलश धरायचा आणि बारीक पाण्याची धार सोडायची। शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु वृद्धिरस्तु अविघ्नमस्तु। हरिद्राम स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। तुम्ही त्यांच्या उजव्या हातामध्ये बांधायचे कंकण। हां ते ठेवून द्या पण। हरिद्राम स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्। हातामध्ये घ्यायचे। हां तुमचा डावा हात पुढे करायचा। हरिद्राम स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्राम स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्। परत कुंकू घ्यायचे, हळदीच्या वरती कुंकू लावायचे। सुंदर दिसायला लागली पोरगी, नजर लागेल तिला। अगं पण कल्याणी, संजूपेक्षा माझी लेक 1 वर्षानंच लहान आहे ना। काही महिन्यापूर्वी माझी लेक 16 वर्षाची झाली, म्हणजे संजू मेवणीबाई मेमरी फार शार्प आहे तुमची। हा सगळ्यांचे बड्डे एकदम लक्षात आहे। या जरा इकडं, महत्वाचं काम आहे। अगं कल्याणी,
आले जरा भाऊजींबरोबर बोल. हा. चला भाऊजी. हा या. हरिद्राम स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यताम्. आता मंगळसूत्र हातामध्ये घ्यायचे. बाई बोले काना मंदी ग फुलं लपे पाना मंदी डुले मन फांदी ग खट्याळ हा वारा बाई बोले काना मंदी ग फुलं लपे पाना मंदी डुले मन फांदी ग सरकीचा देव बाई लई कलाकार ग एवढुली मुंगी तरी वारुळी संसार ग हे सौभाग्यकांक्षी पहिलं पाऊल चाललंस तुझे माझे सख्य झाले. मी रणजित शिवाजीराव ढाले पाटील तुला एक प्रश्न विचारतोय. संजीवनी पंजाबराव बांधत माझ्याशी लग्न करशील? हे सौभाग्यकांक्षिणी तू 2 पावले चालली आहेस. तू 2 घराण्यांना एकत्र बांधणारी हो. वय मी या लग्नाला तयार आहे. हे सौभाग्यकांक्षिणी तू 3 पावले चाललीस. घराचा ताल आणि स्वतःचा तोल सांभाळणारी हो. हे सौभाग्यकांक्षिणी तू 7 पावले चाललीस.
आता सत्तेची साथ देणारी हो. 18 सप्टेंबर 2001. बरोबर, एकदा अजून. 18 सप्टेंबर 2001. 18 सप्टेंबर 2001. म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण. त्यांना सांगायचं की माझ्या बहिणीचा व्यवस्थित सांभाळ करा असं म्हणून कान पिळायचा. आमच्या संजू बाबाला नीट सांभाळा बर का. तुमच्यापेक्षा खूप उजवी, मोठ्या घरची, आमच्या तोलामोलाची मुलगी आम्ही रणजितसाठी सहज मिळवू शकलो असतो. हे तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचे. तुमचं कसं आहे ना संजीवनी, तुमच्याकडे काहीच नाही हो. न रूप, न गुण, न शिक्षण, निव्वळ नाईलाज म्हणून आम्ही तुम्हाला आमची सून करून घेतोय हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. अगं डोक्याला डोकी लावायची असतात. लावा बघू डोकी. आणि अख्खे स्माइल मस्त आहे बर का. नाही सगळं मानाप्रमाणे व्हायला पाहिजे. हा, आधी तुझ्या सासरकडची मंडळी, हा, त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि चांगला आशीर्वाद घे. हा, चल घे. ए हे नाही चालणार. तुम्ही काय पोरीला रीतभात शिकवली नाही का? काय चुकलं का आमच्या पोरीचं? चुकू नये म्हणूनच शिकवतीये. हे पोरी, पाया पडताना घरी गेल्यावर तू ज्या ज्या नावाने हाका मारणारेस ना, ती नाव घेऊन पाया पडायचं. कळलं का? अगं घरी गेल्यावर तू काय सगळ्यांना विचारत बसणार आहेस का? तुम्हाला काय म्हणू, तुम्हाला काय म्हणू? मी तिला अक्के म्हणते. तू काय म्हणशील? पाया पडते सासूबाई. आईसाहेब म्हणतो आम्ही त्यांना. पाया पडते आईसाहेब. सासूबाई, सासूबाईच म्हणा तुम्ही आम्हाला. सासूबाई. मला सगळे बेबी म्हणतात. हा बर. तू नको बेबी म्हणूस, मावशीबाई म्हण. पाया पडते मावशीबाई. सुखी राहा. पाया पडते दादा. साहेब, पाया पडते साहेब.
दादासाहेब म्हण त्यांना. पाया पडते दादासाहेब. पाया पडते. पाया पडते जाऊबाई. इकडे तू पण ये इकडे. सगळ्यांच्या पाया पडलीस, आता नवऱ्याच्या कोण पडणार? हे कुणी आहे ग बाय ती माझी. नाही पण जर तुझ्या पाया ती पडेल तर काय म्हणेल? अगं बेबी मावशी जाऊ दे ना. जाऊ दे कसं? अरे कळलं पाहिजे ना की ती तुला काय म्हणणार आहे. काय हो हं? म्हण ग. पाया पडते छोटे दाजी. दाजी दाजीनं सांगूनच राहणार आहे कराय. संजय नाही नाही आज बोलाच. आज मी ऐकूनच राहणार आहे. हा दाजी त्या दिवशी तुम्ही आम्हाला अडवलं होतं की नाही? तेव्हा संजय काय म्हणली होती माहिती का? काय म्हणली होती? मोने, आयुष्यात कधी जर बेड्या पडायची वेळ आलीच ना तर ती ह्याच पोलीसवाल्याकडनं पडल्या पाहिजेत बघ. आणि तेव्हाच टॉक केलं होतं तिनं. बर काय हो? बरं दाजी, त्याहून मोठा किस्सा. त्या दिवशी टीव्ही वरती तुमचा इंटरव्ह्यू आलता की नाही, तेव्हा संजीचं दिलाचं पाणी पाणी झालं होतं बरं का. चक्कीत जाळ. पहिल्यांदा कुठल्या तरी पोराकडे बघून आपली घंटी वाजलीये. पोराकडं? अगं बाप आहे तो, बाप आहे येडे. मग त्याला काय झालं? हे वय बी सब मोमाय आहे. घंटी वाजली आहे महत्वाचं. यायला याचं नाव तर शोधून काढलंच पाहिजे. आयुष्यात कुठलं पोलिसाशी लग्न करायची वेळ आली ना तर ह्याच्याशीच करीन बघ. म्हणलं होतं की नाही? सापडलेस. तुला डॅडी बोलवायला लागले. जा. अगं डॅडी आलीच आलीच.